आज या ठिकाणी एस-सीमधील जे उपवर्गीकरण होत आहे त्याविरुद्ध या ठिकाणी सोलापूर आरक्षण विरोधी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आणि आनंदराज आंबेडकर साहेब या मोर्चाचं नेतृत्व करत होते आणि या मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जे भीमसैनिक आले आणि 59 जातीमधील जे समूह आला त्या समूहाचं मी मनापासून आभारी आहे. आणि हे सरकार काय करत आहे की विकासाला नेण्यापेक्षा त्यांनी काय करत आहे आपापसामध्ये भांडण लावून समाजामध्ये फूट पाडून त्यांनीच म्हणतात बटेंगे आणि आम्हालाच कट करायला की आम्हाला कट करून ह्या संविधानात तुकडे करून बाबासाहेबांचा अपमान करण्याचा हे सरकार करत आहे. त्यामुळे या सरकारचा छाया निषेध करतो. भविष्यामध्ये तुम्ही जर बघा दिल्लीमध्ये आंदोलन पेटलं रस्ता जनता ही लोक रस्त्यावर का बरं येत आहे? त्या लोकांना कोण पैसे दिले? विद्यार्थी आले भारत देशातला सगळ्यात शिकलेला जास्त विद्यार्थी आला अहो त्यांना किती मारले मारहाण करून त्यांना जखमी केले काही जण मेले परंतु ते विद्यार्थी हरले नाहीत. कारण काय मरण एकदाच येणार आहे परंतु सारखं रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो निर्णय घेतला आणि या सरकारला या झुरळाने या कमळाला हलवलं आणि त्यांची जी हुकुमशाही चालू होती लोकशाही संपवण्याची या झुरळाने आणि झुरळ म्हणण्यापेक्षा ते खरं झुरळ नाही ते खरे वाघ आहेत की त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न्यायाधीश असं म्हणतो की तुम्ही किडे मकोडे झुरळ आहे आणि आम्ही झुरळ नाही आम्ही माणूस आहे आम्हाला माणसाचा सन्मान दिला पाहिजे माणसासारखी वागणूक दिली पाहिजे विद्यार्थ्यासारखी वागणूक दिली पाहिजे. तुम्ही काय कराल तर हुकुमशाही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करायला आमदार फोडा खासदार फोडा नगरसेवक फोडा देश फोडा समाज फोडा हिंदू मुस्लिम मराठा धनगर एकमेकांमध्ये फक्त भांडण लावायचं चालू आहे. काहीसुद्धा नाही देशाला वाटोळं केलेलं आहे आणि देशाला विकासाला न्यायचं पुढं आणि अधोगती करून हे सरकार भारत देशाला या 12-13 वर्षामध्ये म्हणजे पुढं जाण्याच्या ऐवजी त्यांनी मागं आणलेलं आहे. त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि पत्रकार बांधवांची सुद्धा या ठिकाणी तुम्ही 5-5 तास या ठिकाणी आमची सेवा दिली आणि तुमचं कर्तव्य पार केलं. दिल्लीमध्ये पत्रकार बघितले ते पत्रकारांना मारहाण झाली कारण ते त्या लायकीचे होते. आम्ही तुमचा सन्मान करतो आम्ही तुमचे खरं मनापासून आभार मानावं तेवढे कमी आहे. तुमच्यासारखे लोक या ठिकाणी जागरूक आहे आणि आपला लोकशाही जीवन ठेवण्याचं काम तुम्ही केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून आभारी आहे. सर एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि जनतेतून जे दिल्लीमध्ये जनतेतून जे बोलणं जाते नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. कारण एकीकडे तरुण शांततेत मोर्चा असताना पोलिसांनी लाठीचार्ज केलेला. धर्मेंद्र प्रधान जाकी अभी पिक्चर अभी बाकी आहे. मी तुम्हाला सांगतो आता ह्याच्यानंतरची आमची लढाई ईव्हीएमच्या विरोधात आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस जनता पार्टीने देशामध्ये देश पेटवला आणि जगामध्ये त्याचा विस्फोट झाला की विनाकारण कुठले लोक एकत्र येत नाहीत. त्या विद्यार्थ्यांवर अन्य अत्याचार झाला. आता मी निवडणुकीला थांबलो तर मला ईव्हीएमच्या माध्यमातून हरवलं. लक्षात ठेवा मी जनतेतून निवडून आलेला मी उमेदवार आहे परंतु ईव्हीएम मला हरवले आणि ह्या ईव्हीएम बंदसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष आम्ही एकत्रित या ज्याप्रमाणे आता जंतर मंतर संसदेवर आम्ही महाराष्ट्रातील तमाम आणि देशातील सर्व विरोधी एकत्रित मोर्चा काढणार. तुमचं म्हणणं आहे की ईव्हीएममध्ये मशीनमध्ये काहीतरी घोटाळा आहे हा तुमचं पुढे 100% घोळ आहे. अहो मला एका बूथवर ज्या ठिकाणी माझे मतदारसंघ माझ्या स्वतःच्या कुटुंबाचे नाव आहे तिथं मला 0 मतं दाखवले. मग घोळ असू शकतो का नाही? मी व्यावसायिक आहे. मी माझा स्वतःचा साऊंड इंजिनिअरिंगमध्ये एक बटन दाबलं की अख्खी बिल्डिंगातलं साऊंड लावलेलं बंद होऊ शकते एक बटन दाबल्यानंतर. त्यामुळे कुणाची मतं कुठं चाललेत कुणाला काय करणार आहे शिक्षित म्हणून तर हे सरकार विद्यार्थ्याला मारहाण करत आहे. ही उद्या शिकले तर आमचं काय खरं नाही शिकलेलं आम्हाला म्हणून मी जबाबदारी सांगतो. ईव्हीएममध्ये 100% घोळ आहे. ईव्हीएम निवडून आलेले ही जी नगरसेवक आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही फक्त ईव्हीएम निवडून आला तुम्ही जनतेतून निवडून आलेले नाही.